प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देवतासाठी ऋग्वेदमध्ये पुरंदर या शब्दाचा प्रयोग आहे? 1. इंद्र, 2. अग्नी, 3. वरुण, 4. सोम. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इंद्र. प्रश्न क्रमांक 2. शूल्वसूत्र कोणत्या विषयासंबंधी पुस्तक आहे? 1. ज्यामिती, 2. ज्योतिष, 3. गणित, 4. खगोल. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ज्यामिती. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या नदीला पहिले वितस्ता नावाने ओळखले जात होते? पर्याय क्रमांक 1. तिस्ता, 2. झेलम, 3. तुरंगभद्रा, 4. भारतपुजा. याचे उत्तर आहे 2. झेलम. प्रश्न क्रमांक 4. त्रिपिटक धर्मग्रंथ कोणाचे आहे? पर्याय आहे 1. जैन, 2. बुद्ध, 3. शीख, 4. हिंदू. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5. महावीरच्या आई कोण होत्या? पर्याय क्रमांक 1. यशोदा, 2. अनुजा, 3. त्रिशला, 4. देवानंदी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्रिशला. प्रश्न क्रमांक 6. पहिले विश्वविद्यालय कोण होते? 1. गांधार, 2. कनौज, 3. नालंद, 4. वैशाली. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नालंदा. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या भाषेचा जास्त उपयोग बौद्धवादाच्या प्रचारासाठी केला जातो? 1. संस्कृत, 2. प्राकृत, 3. पाली, 4. शौरसेनी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाली. प्रश्न क्रमांक 8. नागार्जुन कोण होते? 1. ग्रीक राजा, 2. वैष्णव संत, 3. जैन मठवासी, 4. बौद्ध पौराणिक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बौद्ध पौराणिक. प्रश्न क्रमांक 9. जियो और जीने दो कोणी म्हटले आहे? पर्याय क्रमांक 1. महावीर स्वामी, 2. गौतम बुद्ध, 3. महात्मा गांधी, 4. विनोबा भावे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महावीर स्वामी. प्रश्न क्रमांक 10. महावीर स्वामीचा जन्म कुठे झाला? 1. कुंडग्राम, 2. पाटलीपुत्र, 3. मगध, 4. वैशाली. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कुंडग्राम.